ज्यांचा जन्म झालेला आहे, मृत्यू ठरलेला आहे, मरावं लागणार आहे. उपजे ते नासे, नासले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. उपजल्या पिंडा मरण सांगाते, मरणाची तव गाठोडी पदरी. ज्या दिवशी आपण जन्माला आलो त्या दिवशी मरण रूपी शिदोरी सोबत आणलेली आहे. मरायचं आहे. जन्म झाल्यावर मृत्यू ठरलेला आहे. सूर्याचा उदय दररोज होतो, त्याचा अस्तही आहे. त्याच्याबद्दल काही वाईट वाटत नाही गंभीर महाराज. सकाळी सूर्याचा उदय होतो, सायंकाळी मावळतो, काही वाईट वाटायचं कारण नाही. पण सदा अन्नाचं जाणं म्हणजे भर दुपारी मावळलेला सूर्य आहे, हे लक्षात घ्या. त्याचं वाईट आहे. ज्याची गरज समाजाला आहे त्याला आयुष्य कमी आहे, आणि ज्याच्यासाठी समाज वैतागून गेलेला आहे ते सर्वांच्या दहाव्याला हजर आहे. असं उलट आहे, उलट आहे. आपण सूक्ष्म चिंतन करा. सज्जनाला आयुष्य कमी आहे. गरज आहे ज्ञानोबा रायाची किती वर्ष समाजाला? 22व्या वर्षीच गेले. गरज आहे तुकोबा रायाची समाजाला, 42 वर्षात जगाचा निरोप घेतात. सज्जनाला आयुष्य कमी असतं आणि दुर्जन लवकर मरत नसतं. ज्याची गरज समाजाला आहे. बरेच वर्ष कधीही कोणीही केव्हाही किती वाजता सदा अन्नाला पाहिलं असेल तर प्रसन्न वदन, कधी चेहऱ्यावर त्यांच्या नाराजी नाही. एखाद्या महात्म्याच्या समाधानाला लाजविल एवढं समाधान सदा अन्नाच्या चेहऱ्यावर असायचं. आता आपल्याला जर असं वाटतं तर त्यांच्या बंधूंना काय वाटत असेल? जरी माजी मंत्री असले, दादा असले, होते काय, कुटुंब प्रमुखाला सहन होत नाही आणि रडता येत नाही. हे मराठी लक्षात घ्या, मी सांगतो ते अनुभवानं सांगतो. हे आपण रडावं तर सगळ्या परिवारावर त्याचा परिणाम होतो. कुटुंब प्रमुख रडायला लागला की नातवंडापासून सगळे घर उदास होऊन जातं, म्हणून रडताही येत नाही आणि सहनही होत नाही. दगडाचं हृदय करून हे सहन करावं लागतं. हे कुटुंब प्रमुख झाल्यावर कळतं. सामान्याचं जाऊ द्या, जगाचे अश्रू पुसणारा भगवान आहे. पण लक्ष्मणाला शक्ती लागली. सगळे रामायण तुम्हाला पाठ आहे. तेव्हा अश्रू पुसणारा देव ढसा ढसा रडतोय, नापास झाला. उपदेश करणं वेगळं आहे, पण जेव्हा अनुभव येत असतो, दुसऱ्याच्या घरी प्रेत पडल्यानंतर कोणी उष्ण्या तंबाखूला चुना मळून प्रेताजवळ रडणाऱ्या माऊल्यांची समजूत, नका रडू नानी, नाशिवंत देह जाणार सकळ, हे प्रमाण तिथं हिच्या घरी घडल्यावर नाही आठवत. विठ्ठल विठ्ठल लक्ष्मणाचं डोकं मांडीवर, प्रसंग रात्रीचा, आणि द्रोणागिरी आणायला गेलेले हनुमानजी. बस सगळे पाठ आहे तुम्हाला. काष्टीकरांनाही मोठा कार्यक्रम रामकथेचा झाला. इकडे तुम्ही मोठा केला शेख महम्मद महाराज यात्रा. दादांना तेव्हा बळच बोलायला लावलं मी. त्यांचं बोलणं झालं आणि दुसऱ्या दिवशी बंदी आली. तेव्हापासून आता कार्यक्रम, तेव्हापासून भेटीच नाही. आणि जेव्हा मांडीवर लक्ष्मणाचं डोकं, डोळे मिटलेले, निश्चेष्ट पडलेला लक्ष्मण, आणि तोंडावून हात फिरवला. हे बंधू प्रेम सांगतोय मी. आणि तोंडावून हात फिरवला लक्ष्मणाच्या, जगाचा बाप रडायला लागला. का?
14 वर्षे केलेली लक्ष्मणानं सेवा दिवसेंदिवस आणि प्रत्येक दिवसाची सेवा रामचंद्राच्या लक्षात येऊ लागली. अगाध बंधुपणाची सीमा, भावार्थ रामायण. तुवा दाविली सख्या उत्तमा, रामचंद्र म्हणतात माझा निवविला अंतरात्मा, एवढा प्रेमा वाढवला. मजलागी नवमास कष्टलास, त्या गुणी राज भोगविलास. सेवा केली 14 वर्ष, निराहार राहुनिया. परमेश्वर रडतायत भावासाठी, आपलं काय घेऊन बसलाय तुम्ही. लक्ष्मणा 14 वर्षाच्या वनवासात नाही आठविली माता पिता सुतदारा. वैभव विषया लागो दिला नाही थारा. इंद्रिये जीत धैर्य पुरा, ऐसा बंधू दुर्लभ. तुआ गेलिया माते अयोध्या कारणे, मुख दाविता लाजिरवाणे. सन्मुख जाणे कौसल्येच्या. लक्ष्मणा अरे माझ्या सामर्थ्यानं मारेल रावणाला, सीतेला घेऊन अयोध्येत जाईल. गेल्या गेल्या माय कौसल्या माझ्या गळ्याला बिलगून रडल आणि पहिला प्रश्न करल, रामा काय आई. 14 वर्षापूर्वी वनवासात गेला तेव्हा 3 जण होता. आता येताना दोघाच नवरा बायको वापस आला. माझा लाडका लक्ष्मण कुठं आहे. माता पुसतील रघुनायका, कोठे रे पुत्र लक्ष्मण लाडका. तव हृदय बसेल धडका, मग तेथे काय वदो. लक्ष्मणा माझा राज्याभिषेक होईल. सीता आणि मी सिंहासनावर राजा राणीच्या रूपात विराजमान हो. जय जयकार होईल. आणि मग भरताची बायको मांडवी माझ्या पुढे नमस्कार करल. तिला मी उजवा हात वर करून आशीर्वाद देईल. मांडवी सौभाग्यवती भव. ती गेल्यावर शत्रुघ्नाची बायको येईल रे श्रुतकीर्ती. ती सिंहासनापुढे नमस्कार करल मला, मी तिलाही हात वर करून आशीर्वाद देईल. श्रुतकीर्ती सौभाग्यवती भव. पण लक्ष्मणा भर तारुण्यात विधवा झालेली बिना कुंकवाची तुझी उर्मिला माझ्या सिंहासनापुढे येऊन नमस्कार करल. अरे मी तिला काय आशीर्वाद देऊ. उर्मिले केवळ माझी बायको सोडवायसाठी कुंकू पुसावं लागलं तुला. जिथे बंधू प्रेमासाठी जगाचा बाप नापास झाला तर सामान्याची काय कथा. हे कधी न भरून निघणारी पोकळी दादांच्या नानांच्या जीवनात निर्माण झाली. गए हुए कभी आते नहीं, लेकिन हर साल उनकी याद आती है. याचं नाव पुण्य स्मरण.
सूरत से किरत बडी बिन पंख उड जाय. सुरत म्हणजे गुजरात मधले शहर नाही, बडोदा सुरत. बरं गंभीर महाराज, 3.5 हाताचं जे शरीर याला सुरतच म्हणतात. हे सुरत काष्टीहून नगरला न्यायची असेल तर काळ्या पिवळ्याची वालं 70 रुपये मागतं. सुरत नगरला न्यायला 70 रुपये लागतात. कीर्ती बिना वाहनानं दिल्लीला जाते, हे लक्षात ठेवा. सूरत से कीरत बडी बिन पंख उड जाय, सूरत तो जाती रही. ही चाललेलं आहे. आपल्या अतिपरिचयामुळे लक्षात येत नाही. कालचं शरीर आज नाही, तैसीच येयाची स्थिती. नासत जाय क्षणक्षणाप्रती, म्हणून येया ते म्हणती अश्वत्थगा. या 6 अवस्था देहाच्या ठरलेल्या आहे. जायते, अस्ति, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते, विनश्यती. जायते म्हणजे उत्पत्ती, अस्ति नाम अस्तित्व, वर्धते वाढ होणे, विपरिणमते बदल होणे, अपक्षीयते शक्ती न्यूनता, आणि विनश्यती म्हणजे नाश म्हणून उपजल्या पिंडात मरण सांगाते. बाळपणी शरीर असतं तसं तारुण्यात नसतं पाटील. तारुण्यात असतं तसं म्हातारपणात नसतं. हे करायचं नाही, आपण ठरलेलं आहे, नैसर्गिक आहे. नाही तर माझा मराठीत प्रश्न आहे, लवकर मरावं वाटतं का म्हातारं व्हावं वाटतं? कोणतंही एक उत्तर द्या. भाई तुमचं कसं काय? लवकर मरावं वाटतं का म्हातारं व्हावं वाटतं? म्हातारं व्हावं वाटतं ना. आणि मग कशाला काळे केस करता? पांढरे का आवडत नाही? बोलणं सोपं आहे. इथे केस काळे केले जातील म्हणजे म्हातारपण आवडत नाही, म्हातारं व्हावं वाटत नाही. मग म्हातारं व्हावं वाटत नाही तर म्हातारं करतंय कोण तुम्हाला? शेजारचे करतात का? अरे व्हावंच लागतं, हे नैसर्गिक आहे. म्हणजे जायते, अस्ति, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते, विनश्यती, ठरलेलं आहे. बाळपणी असतं शरीर तसं तारुण्यात नाही. बाळपणी कोणाचंही बाळ असू द्या, उघड्या अंगाचं, जांग्या घातलेलं, गोरं पान, हरणासारखे गोल गरगरीत डोळे, काजळाचा टिळा हातात, खुळखुळा नवीन माणूस म्हणतो पप्पी दे बाळा. इमानदारीनं सांगा खेतमाळीस, असं कोणी म्हणतंय का? आजोबा काय कायम घाईतच असता बा तुम्ही? काय काम आहे? काय नाही, एक पप्पी द्या मग दौंडला जा. अरे कुठली पप्पी? म्हातारी नाही, तोंड पाहत पप्पी कुठली? कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. चाललेलं आहे. लवकर मरावंही वाटत नाही आणि म्हातारही व्हावं वाटत. लवकर मरावं कशाला? मरावंच वाटत नाही. ज्ञानोबाराच्या भाषेत जगस्पृहे आस्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगा पडिये. न मरणे, मरूच नाही असं वाटतं. 3 दिवस झाले 90चं म्हातारं खाली टाकलेलं आहे, प्राण जात नाही, सगळे घर वैतागून गेलं, मरणाची वाट पाहतंय, पण ते म्हातारं मरत नाही. 3 दिवसापासून खाली टाकलेलं. 87 वर्षाची त्याच गावातली म्हातारी काठी टेकत म्हाताऱ्याजवळ आली, जवळ बसली, तोंडाजवळ तोंड नेलं. आबाजी कशाला त्रास देता आता? घ्या डोळे लावून. या बापाचं खातो का? इतकं बिघडलं म्हातारं. मी का सांगतो? अरे मर शब्द सहन होत नाही तर मरण कुठलं? म्हणून जगस्पृह आस्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगा पडिये. मरावंही वाटत नाही आणि म्हातारं व्हावंही वाटत नाही, पण व्हावं लागतं. आपण तिकडेच चाललो. मरण आलं, मरण आलं, मरण आलं, चुकीचं आहे. मरण येतच नाही. ते कशाला येईल? ते जिथं आहे तिथंच आहे. 1950चा आमचा जन्म आहे, 2025ला मरण आहे. डोकं चालवा. 25-50 कडे आलं का हे 75 वर्षे वाटचाल करून 25 पर्यंत गेलं. जिथं ठरलं तिथपर्यंत आम्ही जातो, पण तरी म्हणायचं असतं मरण आलं. अरे येतच नाही, ते तिथंच आहे ठरल्याप्रमाणे. हे सर्व ज्याप्रमाणे प्रारब्धात लिहिलेलं आहे गंभीर महाराज. नाहीतर एकुलता एक मुलगा, आता जंगलेवाडीत ती घटना घडली, मी त्या परिवाराला भेटून आलो. 23 वर्षाचा, जंगलेच त्याचं नाव. मोटरसायकलवरून अपघात झालेला. आत्ता 2 दिवस झाले.
जे भगवानराव दिसतात. मास्कमुळे जवळून माणसं गेली तरी लक्षात येत नाही ह्या कोरोनानं काय तोंड बांधून टाकली बा सर्वांची. हो ना, पण ते चालल्यावरून ओळखलं मी. सगळ्या परिवार. जेव्हा अण्णा गेले तेव्हा आम्हाला कोरोना होता हॉस्पिटलमध्ये, पण पाहत होतो जागा पुरली नाही प्रेत यात्रेच्या दिवशी. केवढं प्रेम दिलं असेल विठ्ठला. एकुलता एक मुलगा, हिरो होंडा घेऊन मागितली गंभीर महाराज. बापानं आणून दिली 2च तासात जंगले बापू. आणि असा पळवतो मुलगा. एक दिवस 5-25 लोक गावातले आले. पाटील आहे का घरी? अहो बाहेर का उभा आहात या? आत आले. कसा आला? तुमच्याकडे झालो. एकट्याला हिम्मत होईना बोलायची म्हणून आम्ही 5-25 लोक आलो. तुमच्यावर प्रेम असल्यामुळे. अहो ते तुमचं पोर गाडी पळवतं का हेलिकॉप्टर? हे पा वाईट वाटतं सांगताना, पण पोत्यात गुंडाळून आणावं लागल. पोत्यात. बरं सांगतो मी. 100 एकर जमीन, अर्ध्या एकरात वाडा. त्या दिवशी सांगितलं लोकांनी तर जेवले नाही मायबाप. रात्री जेवली नाही. मुलगा उशिरा आला आणि सकाळी पुन्हा मोटरसायकलला किक मारली भाऊसाहेब. तेव्हा मायबाप आले पुढे. आईनं एक हँडल धरला आणि बापानं. मुलगा बसलेला आणि रडायला लागले मायबाप. का रडताय का बाबा? अरे कालपासून तुझी आईन मी जेवलो नाही. गावातले लोक आलते सांगायला तुमचं पोर हेलिकॉप्टर पळवतं का मोटरसायकल? पोत्यात गुंडाळून आणावं लागल म्हणे. अरे 100 एकराचा मालक आहे रे. अर्ध्या एकरात वाडा आहे बाबा. हे सगळे तुझ्यासाठी आहे. आम्ही मायबाप असलो तरी तुझ्या पाया पडतो, गाडी हळू चालवत जा. मायबाप सांगतात, गावकरी सांगतात, हो आई हो बाबा. आणि गाडी हळूच काढतं घरून आणि रोडला लागली की पुन्हा 80 पळवतं. का? तिकडून बेलवंडीवरून एक ट्रक 80 निघालेली आहे. यानं कमी वेगात जर गाडी पळवली तर फाट्यावर धडक होत नाही. विधिलिखित मरण फाट्यावर ठरलेलं आहे. म्हणून मायबापाला सांगू द्या, गावकऱ्याला सांगू द्या, तरी ते त्या वेगाच्या कमी गाडी का पळवत नाही याला म्हणतात होणारा सारी बुद्धी कर्म रेखाटळेना. होणारा सारखी बुद्धी जे लिहिले प्रारब्धी. कारण आधी शरीर नाही, आधी प्रारब्ध आहे. लक्षात घ्या. पेरिलब्ध पहिले रचा, पाछे रचा शरीर. आधी रचना प्रारब्धाची आहे, मग त्याच्या आधारे शरीर आहे. हे नसल पटत तर जुना काळ आठवा. आधी रोळ का गंभीर? रेलगाडी आधी गाडी मग रोळ. आधी रूळ टाकले. जुने लोक सांगतात, आम्ही लहान लहान होतो महाराज, गोऱ्या साहेबाचा जमाना होता महाराज. त्यांच्या गोष्टी आहे का येड्या बाबळीजवळ? गोऱ्या
जेसीबी नव्हतं महाराज, ते मग रेड्यावर मातीन, गाढवावर मातीन, तिकडचे काळे काळे लोक कामाला. मग भराव टाकला, नंतर खडी टाकली, मग ती दाबल्या गेली, मग रूळ टाकले. एक दिवस गोऱ्या साहेबानं हिरवा झेंडा दाखवला आणि कोळशाचं इंजिन भाग 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 करीत नगरला गेलं. म्हणजे आधी रूळ टाकले, मग रेलगाडी धावली. आता रुळाला कुठे कुठे वळण आहे आणि ड्रायव्हर खूप हुशार आहे. जर ड्रायव्हरनं ठरवलं 10 किलोमीटरचं वळण घेतल्यापेक्षा आपण आज रेल्वे काष्टीतून न्यायची, त्याच्या बापान जाईल का? जरी वळण चुकवायची इच्छा ड्रायव्हरची असली तरी आता रेलगाडी वळण घेत 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 घेतच जाणार. का? गाडी रुळाच्या आधी नाही. वळण चुकवायचा प्रयत्न केला तरी गाडी रुळाच्या अधीन असल्यामुळे वळण घेत जाणार. तसं आम्ही दुःख न भोगण्याचा प्रयत्न केला तरी शरीर प्रारब्धच्या अधीन असल्यामुळे दुःख देणार. देहात आहे अच्छा, जरी ड्रायव्हरनी वळण चुकवायचा प्रयत्न केला तरी रेलगाडी रुळाच्या अधीन असल्यानं वळण घेत घेत जाणार. तसं आम्ही दुःख न भोगण्याचा प्रयत्न केला तरी शरीर प्रारब्धाच्या अधीन असल्यामुळे ते सुख दुःखाचे जसे वळण तसं तसं जाणार. देह तव आहे प्रारब्धाधीन, आणि जे प्रारब्धात आहे कितीही प्रयत्न करा त्याच्यात बदल होत नाही. बरं का, ज्याच्या आय बरं उल्लेख केला तुम्ही नसतानाच. देह तव आहे प्रारब्धाधीन, ते प्रत्येकाला आहे. गंभीर महाराज लोखंडाला आहे, मातीच्या भांड्याला आहे, फुलाला आहे. एकाच कुंभार बाबाच्या आव्यात तयार झालेले मातीचे भांडे, पण उत्तम प्रारब्धवालं मातीचं भांड गंभीर महाराज लोणी ठेवण्यासाठी वापरता. आता तेही संपलं म्हणा, तो पूर्वीचा काळ झाला तो. आता मम्मीनं म्हटलं तूप, पिंट्यानं तर मम्मी म्हणते चूप. आता डालडा आहे ते तूप नाही. 3 पिढ्या. आणि मग ते वेळ जात नसायची तेव्हा 90 वर्षाची घर मालकीन वाड्याची म्हातारी
आणि मग यायच्या सगळ्या गावातल्या महिला गप्पा मारायला 85, 87, 88 वयाच्या 10-20 महिला. आणि मग चहा पाणी झाल्यावर चर्चा असायची. नानी काय आबाई, शिंक्यावरचं भांड बरंच जुनं दिसतं. हा बरंच जुनं आहे. कधीच आहे मला नाही सांगता येत, पण माझी आजी सासू सांगत होती. तिच्या आजी सासूच्या हातचं. हिचं वय 90चं आहे. घरी गेल्यावर डोकं चालवा. 90ची म्हातारी म्हणती माझी आजी सासू सांगायची भांड तिच्या आजी सासूच्या हातचं. असं नसीबवान भांड की ज्याच्यात 3-3 पिढ्या लोणी ठेवण्यात येतं. याचं उत्तम प्रारब्ध. मध्यम प्रारब्धवालं स्वयंपाकाला चुलीवर जातं. आणि कनिष्ठ प्रारब्ध असलेलं म्हाताऱ्याला उठता येत नाही म्हणून कॉटवर ठेवावं लागतं. एकाच आव्यातले ऐसे भिन्न भिन्न साठे, ऐसे ऐसे भिन्न भिन्न साठे, केले प्रारब्धाने वाटे, ऐसे भिन्न भिन्न साठे केले प्रारब्धाने वाटे. हे मातीच्या भांड्याचं प्रारब्ध. लोखंडाला प्रारब्ध गंभीर महाराज. 1 फूट लांबीचं लोखंड मधून तोडलं, तुकडे 2 झाले. एक 6 इंचाचा, एक 6 इंचाचा. 6 इंचाचा तुकडा त्याचा चमचा केला चाचा, आणि 6 इंचाचा तुकडा त्याचा चिमटा केला. आधी एकच होतं, पण अर्ध्या तुकड्याचा चिमटा आणि अर्ध्या तुकड्याचा चमचा. काय झालं? चिमटा और चमचे से होद बड़ी तकदीर, चिमटा जलता अंगार में चमचा खाता खीर. हे तर नशीब कळलं ना तुम्हाला. चिमटा जन्मभर निखारे उचलतो आणि चमच्या खिरीच्या पातेल्यात मजा मारतो. चमच्याची मजाच असते, फक्त आपला चमचा मंडपातच राहू द्या, फार फिरवू नका. याचं कारण पूर्वी चमचे नव्हते. मी खरं बोलतो, तुम्ही का हसता हे कळत नाही मला. पूर्वी माणसं हातानं जेवायचे, चमचे नव्हते. आता आंघोळ झाली, कांदा पोहे आले का पहिला प्लेटमध्ये चमचा. मी म्हणतो पोह्याच्या आणि याच्यामध्ये घुसायचं कामच काय चमच्याचं, मग त्याला असतं म्हणतात चमचा. 2च्या मध्ये घुसतो त्याला. नाही तर हाताचं काम हात करतं, तोंडाचं काम तोंड मध्ये लुडबुडतं, त्याला चमचा म्हणतात. चिमटा और चमचे से होद बड़ी तकदीर, चिमटा जलता अंगार में और चमचा खाता खीर. हे लोखंडाला प्रारब्ध. बागेतल्या फुलाला प्रारब्ध आहे. एकाच बगीच्यातले फुलं पण उत्तम प्रारब्धवाले देवाच्या डोक्यावर जातात. मध्यम प्रारब्धवाले माणसाच्या गळ्यात येतात आणि कनिष्ठ प्रारब्धवाले प्रेतावर निघाले. एकाच बागेतले. प्रत्येकाला आहे, कोणी असू द्या. प्रेताला सुद्धा मानावं लागेल तुम्हाला. किसी की लाश पर फुलों की लड़ी है तो किसी की लाश बिगर कफन की पडी है. हे तर मान्य आहे तुम्हाला. एक प्रेत बेवारस येड्या बाभळीजवळ 3 दिवसापासून पडलं, कुत्री बसलेली पोलीस पंचनाम्याला. आणि एक प्रेत यात्रेतलं प्रेत असं शृंगारला जातं जसा नवरदेव निघाला. किसी की लाश पर फुलों की लड़ी तो किसी की लाश बिगर कफन की पडी. म्हणून हे मानावंच लागेल, प्रत्येकाला आहे. आणि याच्यात कोणीच बदल करू शकत नाही. जे जे लिहिले प्रारब्धी
ते न काही माणसं म्हणतात ना, रात्रंदिवस भजन करतो आम्ही तरी दुःख का भोगावं लागतं. अरे कोण म्हणतंय भजन केलं म्हणजे तुम्हाला प्रारब्धातलं दुःख भोगावं लागत नाही. भजन कशाला, ज्याचं भजन केलं तो रात्रंदिवस त्यांच्या सोबत होता. कृष्ण साह्य पांडवासी, कृष्ण साह्य पांडवासी, कृष्ण ते भोगे ते नष्टचर्यसे, ते भोगे ते नष्टचर्यसे. साह्य के लिया हरे हरासे, साह्य के लिया हरे हरासे. प्रारब्ध कोणासे टळेना, प्रारब्ध कोणासे टळेना. ऐसी प्रारब्धाची ठेव, 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 ऐसी प्रारब्धाची ठेव. साये पांडवाची ते भोगीची नष्टचर्येची, साये केलिया हरिहरासी. वा वा. प्रारब्ध कोणाची टळेना, कृष्ण साये पांडवाची ते भोगीची नष्टचर्येची, साह्य केलिया. हरिहरासी. प्रारब्ध कोणाची टळेना. अरे भजनच काय घेऊन बसला गंभीर महाराज. ज्याचं भजन करतय सगळं जग तो रात्रंदिवस सोबत होता. कृष्ण साह्य पांडवासी, तरी प्रारब्ध चुकलं नाही. ते भोगे ते नष्टचर्यसी, साह्य केलिया हरिहरासी. प्रारब्ध कोणासी टळेना. आता याच्यावर 2-3 कीर्तन होईल. फक्त वाचून वाचून म्हणजे लिहून नाही आणलं, मी ऐकत राहा नुसतं. कृष्ण साये पांडवासी, ते भोगिती नष्टचर्येची, साये केलिया हरिहरासी. प्रारब्ध कोणासी टळेना, ऐसी प्रारब्धाची ठेव. झाले भिक्षुक पांडव, राज्य घोडे भाग्य सर्व सांडेला ठाव. प्रारब्धे शरीर संचिता, अधीन धर्मराजा हिंडे वनवन कर्मे बुडाला रावण आणि दुर्योधन. प्रारब्धे काम बुद्धीचे सुख, अति मानदिते मूर्ख चंद्रासी लागला कलंक इंद्रासी. दुःख प्रारब्धे हरिचंद्र तारामती, घोर वनांतर भोगिती नळराव पुरुषार्थी तयाच्या विपत्ती. प्रारब्धे पतिव्रता सुसिय दमयंती, पाय पोळ ऐशी अणिवार कपाळ भोगी दुष्काळ. प्रारब्धे कर्मरेखा टळेना, बाण लागला जगजीवना. कृष्णे सांडिल्या गोपांगना, हे नारायणा. प्रारब्धे ऐशी अणिवार जन्मांतरे, राज्य सांडिले रघुवीरे सवे मिळवणी. वानरे फिरवी दिगांतरे. प्रारब्धे फिरत असता काय झाले मध्ये, प्रारब्ध वडवले जानकीस राक्षसे नेले. दुःख भोगविले प्रारब्धे संचिता, आधीन शरीर पूर्ण ब्रह्म. रामचंद्र रघुपती विष्णूचा अवतार, पाठी जन्मांतर नामा म्हणे. मी काय टिपण्या बुवा आहे का? विठ्ठल विठ्ठल. अरे जंगल जंगल राम फिरे रे, लंका में रोवे सीता माई. कर्म रेखा बडी दुस्तर है, तिल घटे नाराई. कोणी असू द्या, त्याच्यात कोणीच परिवर्तन करू शकत नाही. त्याप्रमाणे हे सगळे चालतं. जे प्रारब्धात आहे त्याप्रमाणे. कभी गर्मी कभी सर्दी आहे ना. जीवन म्हणजे काय, सुख दुःखाचं मिश्रण आहे. दोन्ही प्रकारच्या पत्रिका छापायच्या आहे. आयुष्य पाणी आहे, जीवन नदी आहे, जन्म पहाड आहे, मरण समुद्र आहे. या 4 गोष्टी लक्षात घ्या की सगळे उत्तर आलं. जीवन रूपी नदीचा उगम जन्मरूपी पर्वतावर होतो, जाऊन मिळते मरण रूपी समुद्राला. सुख आणि दुःख त्या नदीचे 2 काठ असतात आणि आयुष्य त्या नदीतलं पाणी आहे.
नदीतलं पाणी सांगितलं, पण महाभारतात भीष्माचार्यांनी दादा हौदातलं पाणी सांगितलं. हौदातलं पाणी आयुष्य म्हणजे, कारण नदीतलं येत राहतं, विहिरीतलं येत राहतं. आयुष्य म्हणजे हौदातलं पाणी आहे, ते येत नाही. 100 लिटर पाण्यानं हौद भरला म्हणजे माणसाचं आयुष्य संपा, आणि त्याच्यात मासा सोडला म्हणजे माणूस. आता ते पाणी कसं वापरायचं त्या माशानं ठरवायचं. 10 लिटर पाणी संपलं तर माशानं समजायचं 90 लिटर आहे, पण 90 वर्षाचं वय झालं की समजायचं 10 लिटर आहे, 10 वर्षांनी तडफडून मरायचं आहे. पुन्हा थेंब येत नाही, त्या गेली ऐसी घडी पुन्हा नाही. तसं आयुष्य हे पाणी आहे, जीवन नदी आहे, जन्मरूपी पहाड आहे, आणि मरणरूपी समुद्र आहे. ही जाऊन मिळणार आहे. ताई नमस्कार. जाऊन मिळणार आहे. माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे. सकाळी 8:30 वाजता पांढऱ्या कपड्यामध्ये गुंडाळलेलं प्रेत चौघाणी घेतलं, खांद्यावर पुढचं मडकं धरून चाललं, मागचा समाज रडत निघाला. त्याच दिवशी त्याच रस्त्यावर रात्री 8:30 वाजता एक नवरदेव घोड्यावर बसलेला आणि डीजेच्या तालावर तरणे बांड पोरं डिस्को नाचतात. असं जीवन आहे. उधर कोई रो रहा, इधर कोई गा रहा, उधर एक जनेजा उठा जा रहा, तो इधर एक दुला घोडे चढ रहा. बस दोन्ही प्रकारच्या पत्रिका कळविण्यात अत्यंत आनंद वाटतो की 12 वर्षांनी मुलगा झाला, सहकुटुंब सहपरिवार आपण बारशाच्या कार्यक्रमाला अगत्य येण्याचं करावं. नाईलाजानं एक दिवस छापावं लागतं. कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की बस हे दोन्ही घडतं ज्याच्यात, त्याचंच नाव जीवन आहे. म्हणून सुखस्य अनंतरम दुःख, दुःखस्य अनंतरम सुख, कबू हासे कबू रोवे. मग भजन केल्यानं, अरे कोण म्हणतंय प्रारब्धातलं दुःख भोगावं लागत नाही. भजन करा नका करू ते दुःख भोगावंच लागतं. मग फायदा काय? ते दुःख सहन करण्याची ताकद निर्माण होते. ही भजनाची क्षमता आहे. नाही तर कभी गर्मी कभी सर्दी, कभी गर्मी कभी सर्दी, ये तो कुदरत के नजारे है. प्यास तो उसे भी लगती है जो नदी के किनारे. तुम्हाला काय वाटतं? नदीच्या काठाला बसलं दिवसभर पाणी बघितलं म्हणजे तहान लागत नाही का? तसं भजन केलं म्हणजे प्रारब्ध भोगावं लागत नाही का? अरे ज्याचं भजन केलं तो 24 तास सोबत होता तरी पांडवाला प्रारब्ध चुकलं नाही. म्हणून देह तवा आहे. मला ते संपण्याची वेळ सांगा, मी असाच लांबत चालला जातो. पूर्णविराम. हा बरोबर, सेकंद मागे पुढे नाही, फक्त तुम्ही सांगितलं बस. 12 म्हणतात. हा बरोबर, त्याच्यात सगळे बसवायचं. 12ला सगळे बसवायचं नाही, टाळकरी सुद्धा बसवायचे, आणि बसलेल्यातलं कोणी उठू द्यायचं नाही. मग पुढचं निवेदक सांगतील तसा मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. विठ्ठल विठ्ठल. देह तवा आहे प्रारब्धाधीन, आणि जे प्रारब्धात आहे भाई त्याप्रमाणे सगळे घडणार. प्रारब्धानुसार तुम्ही आम्ही जीवनाच्या यात्रेत एकत्रित आलेलो यात्रिक आहोत. या पलीकडे फार मोठी व्याख्या नाही. वाढलं का रे? यात्रिक. आपण प्रवासी आहो बरं का नामदेव, प्रवासी. काही असंही म्हणतील भगवानराव तुम्ही नागपूरहून आला, तुम्ही प्रवासी, आम्ही काष्टीचे. नाही, तुम्ही आम्ही दोघंही प्रवासी. प्रवास कधी संपतो तुम्हाला चांगलं माहिती आहे. काष्टीचा माणूस पुण्याला गेल्यावर पुण्याहून येतो संध्याकाळी, बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होतो, ज्या सोफा सेटून बसलं होतं सकाळी तिथं येऊन बसतो, बायकोला म्हणतो आण बरं चहा, कटकट संपली एकदाची. म्हणजे सकाळी जिथून गेलं तिथं पुन्हा येऊन बसलं म्हणजे प्रवास संपला, हे सूत्र आहे. तसं जिथून आपण आलो तिथं एकदा जाऊ म्हणजे प्रवास संपणार आहे. तुम्ही आम्ही प्रवासी आहो. आता प्रवासी आहो हे सिद्ध झालं ना. मग आता खरं सांगा,
प्रवास वयमानावर आहे का तिकिटावर? बस इथेच उत्तर आहे. आपण जर प्रवासी आहो तर प्रवास वयमानावर नाही चाचा, तिकिटावर आहे. ज्याचं तिकीट जिथे संपतं तिथे त्या प्रवाशाला उतरावं लागतं. पुढे जाण्याची इच्छा असली तरी नाही, उतरायचंच का, तिकीट संपलं. मग कधी आजोबाच्या आधी नातवाचंही तिकीट संपतं, बापाच्या आधी मुलाचंही संपतं. तिकीट संपल्यावर उतरायचं, याचं नाव प्रवास आहे. तसं जीवन हा प्रवास आहे. कोणाचं तिकीट जिथे संपल तिथे त्याला उतरायचं आहे. म्हणून जे विधी लिखित आहे त्याप्रमाणे हे सगळे घडतं. देह तवा हे प्रारब्धाधीन. मग जे प्रारब्धात आहे त्याप्रमाणे जर घडणार आहे तर मग आता पश्चाताप करण्यात काय अर्थ आहे? याचा मी कासीन याचा मी कासीन इथे वशिलेबाजी चालत नाही. नाही चालत. संपलं की जायचं आहे. प्रारब्धाप्रमाणे चालतंय सगळे. तुम्ही मान्य करा नका करू. एकही गुरु से विद्या पढ़े थे, कृष्णा थे छोटे, सुदामा बड़े थे. एका गुरुकडे विद्या शिकले कृष्ण आणि सुदामा. पण एकाचं प्रारब्ध जन्मभर दारोदार पीठ मागितलं आणि एक दारातून निघाला की भालदार चोपदार आणि जन्मभर ललकाऱ्या दिल्या. हे प्रारब्ध मानावंच लागेल तुम्हाला. देह तवा आहे प्रारब्धाधीन याचा मिकासीन वाहू भार. प्रारब्धानुसार सगळे घडणारच आहे. मग आतापर्यंत मी पश्चाताप करीत होतो तेव्हा आता करणार नाही. बस प्रारब्धात होतं तसं घडलं समजेल. मग हे पहा, जोड्या लावा, जोड्या. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ, हे 3 काळ झाले ना. आता त्याला 3 शब्द वेल्डिंग करायचे तुम्ही. स्मरण, चिंतन आणि चिंता. बरं का गंभीर? मी गुरुजी झालो तुमचा पहिलीचा. जोड्या लावा, जोड्या. बोर्डावर लिहून दिलं मी. भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ. स्मरण, चिंतन, चिंता. सांगा आता कुठं काय जोडायचं? प्रत्येकाला एक शब्द जोडायचा आहे. चिंता, चिंतन, स्मरण, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ. मजा आहे. कधीही स्मरण शब्द भाऊसाहेब भूतकाळाला जोडला जातो. त्याच्यात कोणीच बदल. स्मरण म्हणजे भूतकाळच, चिंतन वर्तमान काळच आणि चिंता भविष्य काळ. बस आलं उत्तर, आलं उत्तर. स्मरण हे भूतकाळाचं असते. माणूस बसला म्हणजे दारापुढं परिस्थिती खालावलेली असू द्या अथवा सुधारलेली. खालावली असेल कसं होतं कसं झालं म्हणजे स्मरण, आणि सुधारली असेल तर म्हणतोय बापरे केवढं वैभव दिलं. हे स्मरण आहे भूतकाळाचं. चिंतन असते ते वर्तमानाचं. काही काही माणसं घाई घाई कीर्तनाला येतात ना, इथं आल्यावर त्यांच्या लक्षात येतं की कुलूप लावलं पण ओढून नाही पाहिलं. कधी लागतं कधी लागत नाही. लागलं असेल की नाही, लागलं असेल की नाही, लागलं असेल की नाही. बसतं कीर्तनाला आणि चिंतन करतं घरच्या कुलपाचं. म्हणजे चिंतन हे वर्तमानाचं आहे, स्मरण भूतकाळाचं आहे आणि चिंता भविष्याची असते.
दिवसभर कबाड कष्ट करून आला, जेवला, अंथरून पांघरून झालं, कलंडला आणि उशीवर डोकं टेकलं की सुरू होती तिला म्हणतात चिंता. खाटेवरी पडता चिंता व्यापे तळमळी, खाटेवरी पडता चिंता व्यापे तळमळी. खाटेवरी पडता चिंता व्यापे तळमळी, खाटेवरी पडता चिंता व्यापे तळमळी. हरी कथा ऐकता निजे, नागविले तत्वता. हातेवारी पडता चिंता व्यापे तळमळी. गावा गावा. हरी कथा ऐकता निजे, नागविले तत्वता. हातेवारी पडता व्यापे तळमळी, चिंता व्यापे तळमळी. वा वा. हरी कथा ऐकता निद्रे नागविले तत्वता, पण खाटेवरी पडता चिंता व्यापे तळमळी. एकदा कलंडलं की सुरू होती तिला म्हणतात चिंता. आणि ती प्रत्येकाला आहे. चिंता नाही असा व्यक्ती शोधून सापडायचा नाही, प्रत्येकाला आहे. चिंता की बडी आग लगी है जरे सब संसार. चिंतेला आग म्हटलंय, आग. चिता आणि चिंता एक अनुस्वाराचा फरक आहे. फरक एवढाच आहे, चिता एकदा जाळते, चिंता पावलोपावली जाळते. चिता एकदाच जाळते, चिंता जन्मभर जाळते. असं कोणी छापलंय का पत्रिकेत? कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की सालाबादप्रमाणे यंदाही त्यांना पेटवायचा कार्यक्रम वड्याच्या काठाला पत्र्याच्या शेडमध्ये होणार आहे. तरी नातलगाणी यावर सालाबादप्रमाणे नाही, आयुष्यात एकदाच जाळते ती चिता आणि पावलोपावलीन जन्मभर जाळते ती चिंता. चिंता की बडी आग लगी है जरे सब संसार. आग म्हटले चिंतेला, आणि ती प्रत्येकाला आहे. विषय वेगवेगळे असेल. सफर करने वाले को चिंता सामान की, नैया चलाने वाले को चिंता तूफान की, किराएदार को चिंता मकान की. अरे असा कोण आहे जगात ज्याला चिंता नाही? चिंता चिंता चिंता, पण ती असते भविष्याची. भविष्याची. महाराज म्हणत होते की इतके वर्ष आता मी चिंता करत आलो, आता चिंता करणार नाही का? आम्ही ऐकलं की चिंतन करणाऱ्याला चिंता करायची गरज नसते. ज्याचं चिंतन केलं मग चिंता त्याला करावी लागते याची. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने शाबास शाबास. तुझी चिंता हरिमुखी गाता. चिंता करायची गरज नाही. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. साधं गणित आहे ते. फिरतं दुकान पाहिलं का गंभीर महाराज तुम्ही? चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आषाढीच्या वेळेला त्याची बायको पुस्तकाचं बंडल घेऊन असते, तो गळ्यात हार्मोनियम घेऊन. आषाढीतला ती पुढं पुढं म्हणतं, ही माग माग म्हणती. 7व्या दिवशी सटवीचा फेरा, गोपी बाळा तीन जपून धरा, निज त्या वेळेला आंघोळा करा, जो बाळा जोरे जो तो. मग ही म्हणते शिवाजीचा पाळणा, विक्रीचा किंमत 20 रुपये.
त्यांच्याजवळ तेही पुस्तक असते. पत्नीने पतीचे नाव घ्यायचे पुस्तक, किंमत 40 रुपये. मग गरजू लोक आणतात आणि त्याच्यात जसं आहे तसं पाठ केल्या जातं. मोत्याचा पाऊस, सोन्याच्या धारा, राव निघाले लढाईवर अब्दा गिरीधरा. पुस्तकात मोत्याचा पाऊस आणि सोन्याच्या धारा. राव निघाले लढाईवर कुठलं खोरण टोपलं डोक्यावर चाललं दुष्काळी रोडवर, पण पुस्तकात आहे ना, राव निघाले लढाईवर अब्दा गिरीधरा. एवढं एकदा पत्नीनं नाव घेतलं तर जन्मभर तिची चिंता पतीला. साधं गणित आहे, घरी गेल्यावर हिशोब करा. पत्नी एकदा नाव घेते तर जन्मभराची चिंता पतीला. मग रात्रंदिवस नाव घेतल्यावर तो झोपा काढल का? आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. हे 11:30 वाजता लक्षात आलं तुकोबारायचं. देवा, इतके वर्ष अजून काही मला वैतागला नाही. महाराष्ट्र वन्स मोरच चालू आहे. कारण मी अभंगाच्या बाजूला जात नाही, आपलं चाकोरीत जायचं. भक्ती ज्ञाना वीर इतरा गोष्टीनं कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. बाकीचं कशाला बाजूला. आपलं अभंग कीर्तनकारांनी फक्त कीर्तन करावं. विठ्ठल 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 लक्षात आलं देवा, मी इतके वर्ष चिंताच करत आलो, पण आता चिंता नाही करणार. आता संकल्प करतो, राहिलेलं आयुष्य तुझ्या चिंतनात जावं. अच्छा, अविनाश महाराज म्हणतात, आता मी चिंता करणार नाही. उलट चिंतन करणाऱ्याची चिंता देव करतो ना. म्हणून आता संकल्प करतो, इथून पुढचं आयुष्य सर्व माझा काळ तुझी या चिंतने, काया वाचा मने इच्छितसे. अजून 28 मिनिट आहे. मी शुद्धीवर आहे, काळजी नाही करायची अजिबात. एकदा अन्नासाठी आणि मग भजनाच्या, असं दोनही करू आपण. हात वर करा. हे अन्नासाठी. शाबास. 1 मिनिट अन्नासाठी टाळ्या वाजवायच्या. पण एकात शूटिंगवाले, हे टाटा बिर्लाला नाही भेटत. हे सर्वांनी एका तालात, भाषणाच्या नाही ठोकायच्या, भजनाच्या. आणि ते हात दुखायच्या आधी घे. त्यांना सवय नाही तेवढी. वर्य हात दुखायच्या आधी असं एका तालात. विठोबा रखुमाई. एक थांबा थोडं. एक हात वर. हात वर. हे सदा अन्नासाठी. एक हात वर.
आता भजनाचे विठोबा रखुमाई विठोबा पुंडलिक वरदान ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. थांबा, दोन्ही कामं होते. तुम्ही चाल म्हणा, कोण राहिलेले पटकन पटकन. देह तवा पुंडलिक वरदान ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली जगद्गुरु तुकाराम महाराज
इथून पुढचा संकल्प, इथून पुढचा संताचाही आदेश आहे, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या किंवा चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. या नयानं इथून पुढचा माझा काळ तुझ्या चिंतनात जावा. सर्व माझा काळ तुझिया चिंतने. बरं, हे वर नाही बोलत बरं का देवा. काया वाचा मने, 3 शब्द आहे. काया वाचा मने म्हणून तो पंढरपूरची वारी का करायची पायी दादानी केलेली आहे. दादा पायी वारी का करायची? काया वाचा मन तिन्हीकडून घडते सेवा. हे पाय चाललेले असतात पंढरपूरला, कायिक सेवा. दिवसभर ज्ञानबा तुकाराम म्हणतं, वाचिक सेवा. आणि मनात म्हणतं कितीही गर्दी असली तरी वशिला लावून का होईना एकादशीला दर्शन घ्यायचंच. मन, काया आणि वाचा, कायिक वाचिक मानसिक भाव म्हणून काया वाचा म्हणे इच्छित असे. हो, पण चिंतनातच काळ सरावा ही का अपेक्षा? याचं कारण आहे, लाभ तो न दिसे याहुनी दुसरा. लाभ तो न दिसे याहुनी दुसरा. लाभ आणि हानी हे विरुद्धार्थ शब्द आहे का नाही? शाळेत शिकायचं, लाभ विरुद्ध हानी, हानी विरुद्ध लाभ. हानी म्हणजे हानाहानी नाही, नाही बलते डोकं चालवलं हे मराठी. लाभ विरुद्ध हानी. मग हानी कशाला म्हणतात? विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी. पचतील खाणी 84च्या. म्हणजे देवाला विसरणं ही जर हानी आहे तर त्याला आठवणं हा लाभ आहे. बस इथेच उत्तर आहे. सर्व माझा काळ तुझिया चिंतने, लाभ तो न दिसे यावणी दुसरा. वाजत असे बोंब कोणी, नायकती हरी हरी न म्हणते. उठा उठा जागा पाठी, भया आले. बस प्रमाण भरपूर झाले आता. वाद तसे बोंब कोणी नायक ठिकाणी, हरी हरी न म्हणती तया थोर झाली हानी. म्हणजे हरी हरी स्मरण न करणं ही हानी आहे, तर हरीला आठवणं हा लाभ आहे. म्हणून लाभ तो न दिसे याहुनी दुसरा. आणिक दातारा येणे जलबी, जन्म आले याचा लाभ. धनाची व्याख्या काय आहे?
विपदो नैव विपद संपदो नैव संपद विपद विस्मरणम विष्णू संपन्न नारायण स्मृती. भगवंताचं स्मरण ही संपत्ती आहे आणि भगवंताचं विस्मरण ही विपत्ती आहे. नाही तर त्यांना म्हणता नसता आलं का टाटा बिर्लाचे घरी मज उपजवा जन्मांतरी मनसे काही मागा हेची देगा पांडुरंगा. कलर टीव्ही पाहणे बदामचा शिरा खाणे म्हणून धीरूबाई अंबानीच्या घरी. असं नाही, हरिदासाची आहे घरी. आपण तिथं खायला काही नाही, खायला नसू द्या देवा पण भजन आहे. वैष्णवा घरी सर्वकार, वैष्णवा घरी सर्वकार, सदा जनगणती कार, सदा जनगणती कार, सदा जनगणती कार. वैष्णवा घरी बस जमलं हे. अरे जन्म गेला या लोकांचा श्रवण करण्यात. पाठ आहे, तू पुढं काय सांगणार आहे. कण्या भाकरीचे काय मुखी राम नाम गाणे. खायला नसू द्या पण भजन आहे ना. अरे राजाही जेवण करतो आणि वारकरी जेवण करतो. आता आमच्या दादानी तो वारीच केलेले आहे. राजा खाय बर्फी पेढा जिलेबी मंगाय के. राजाचं जेवण पायात जोडे मोजे तसेच. डायनिंग टेबलवर सगळे पदार्थ, एका हातात सिगरेट, जिलेबीचा अर्धा तुकडा तोडतो, ते चावून झालं की अर्धा गुलाबजाम खातो. बाटली असते, बाटली म्हणजे बिस्लरी म्हणतो मी. हे आता इथेही 90 आलेले आहे. पाणी प्यायचं म्हणतो. राजा खाय बर्फी पेढा जिलेबी मंगाय के. आता साधूचं जेवण. 95 वर्षाचा म्हातारा वारकरी पडसी पता वाकत वाकत चालला. गुडघ्याच्यावर धोत्र, बारा बंदी, तांबडं पागोट, 2 तुळशीच्या माळा मुद्रा लावलेल्या. नीरा नदीत आंघोळ झाली. खडकावर बसून नित्य नियम केला. वय 95. भूक लागली, पडसीतली भाकरी काढली, ताटात टाकली तर ताटच वाजलं. इतकी वाळलेली भाकरी 8 दिवसाची. मुखात दात नाही, त्यानं पाणी टाकलं नीरा नदीतलं, भाकरीचा काला केला, त्याच्यात तुळशीचं पान घातलं वारकऱ्यानं आणि पंढरपुराकडे तोंड करून हात जोडून डोळे मिटून देवाला प्रार्थना केली, पांडुरंगा या जेवायला. हेही जेवणच आहे. राजा खाय बर्फी पेड़ा जलेबी मंगाए के और साधु खाए रूखा सूखा भोग लगाए के. तहान भूखे चित्ते तहान भूखे चित्ते सदा देवाठविती. राधे राधे. वाह वाह कामकार. तहान भुके चित्ती सदा देवा आठविती. तुका म्हणे धन ज्याचे निज नारायण म्हणून लाभ तो न दिसे यावणी दुसरा. आणिक दातारा येणे जन्मी. पण 12 मिनिट 12ला कमी असताना बोलू नका कोणी मध्ये. तुकोबाराच्या लक्षात आलं, देवा इतके वर्ष तुला नाव ठेवत आलो मी आणि ठरलंच आहे कोणी वाईट झालं देवानं केलं आणि चांगलं झालं पठ्ठ्यानं. पूर्वीपासूनची पद्धत आहे.
जेवढं चांगलं झालं की पठ्ठ्यानं केलं आणि थोडं वाईट झालं की देव कोपला. अरे देव कोपलच कशाला? तो कृपेचा समुद्र आहे. तुमचं आणि त्याचं काय बांधावून भांडण नाही का? कोपत नाही. मग असं काय, काही श्रीमंत आहे, काही गरीब आहे, काय, अरे त्याच्यात देवाचा काय दोष आहे? जाहीर झालं, पंजाबराव डकनंही सांगितलं ना, आकाशवाणीनंही सांगितलं, नदीकाठची गावं सावध, मुसळधार पावसाची दाट शक्यता. हे टीव्हीला ऐकलं. एक मारवाडी समाजाचा शेठजी होता बरं का, धनजी शेठ, हुशार. त्यानं 5,000 लिटरची टाकी सिंटेक्स चौकात आणून ठेवली. पाऊस पडणार आहे ना. त्याच गावचा एक गरीब होता, त्यानं 500 लिटरची, दोघाच्या शेजारीच होत्या, धनजी शेठची होती. आणि खरंच रात्रभर पाऊस पडला दादा. टाक्या दोघाच्याही भरल्या, फुल भरल्या. पण ज्याची 500ची भरली ते लागलं तक्रार करायला. अलीकडे देवही तोंड पाहूच कामं करतो महाराज. काय झालं? शेजारीच होती टाकी आमची. बरं काय झालं? आमची 500चीच भरली आणि त्याची 5,000ची भरली. तोंड पाहू कामं देवाचे. अरे त्याच्यात पावसाचा काय दोष आहे? पाऊस दोघाच्याही टाकीवर सारखाच पडला. त्याची 500ची होती म्हणून तेवढी भरली, त्याची 5,000ची होती म्हणून तेवढी भरली. इथे पावसाचा दोष नाही, पात्राचा दोष आहे. लक्षात घ्या. तसं तुमच्या आमच्या सर्वावर कृपा देवाची सारखीच आहे. मग दोष पात्रतेचा आहे. विठ्ठल विठ्ठल नाही तर मी म्हणतो फाशी देणं हा काय न्यायाधीशाचा स्वभाव आहे का? अरे फाशीची कलम लिहून झाल्यानंतर वाईट वाटतं अविनाश महाराज, त्याला ते कलम मोडून टाकतं, फेकून देतं, पुन्हा त्याचा वापर करायचा नाही. वाईट वाटतं. मग फाशी न्यायाधीश देत नाही, मग कोण देत आहे? ते लटकवणारे आमच्या नागपूरला आहेत, ते अजनी जेलला माणसं मारणारे दोघं. एक कल्लू, एकाचं नाव फकीरा. इकडे मारायचं असेल तर ते दोघंच येतात. ते आणि ते काय चांगलं काम आहे का? ते दोघं आहे, कल्लू फकीरा. ते चढवतात. मग ते टेबल वगैरे काढून घ्यायचं आणि लटकवायचं त्याला. फाशी. मग कल्लू फकीरानं फाशी दिली का? न्यायाधीशानं फाशी दिली का? अरे न्यायाधीशानं फाशी दिली नाही, फासावर लटकवणाऱ्यानं फाशी दिली नाही, तर फाशी दिली कोणी? गुन्हेगाराच्या गुन्ह्यानी. हे त्याचं उत्तर आहे. न्यायाधीश फाशी देत नाही, गुन्हेगाराचा गुन्हा गुन्हेगाराला फाशी देतो. तसं मी हे भोगत आलो, याच्यात तुमचा काही दोष नाही देवा. माझं कर्म मला दुःख देतं. मी माझे वखटे आहे देवा, मी माझे वखटे आहे देवा, मी माझे वखटे आहे देवा. संकटे याला कारणीभूत मी आहे देवा, तुम्ही नाही. तुका म्हणे आलो शोषित संकटे. कारण माझं जसं कर्म होतं त्याप्रमाणे ते फळ मला भोगावं लागलं देवा. मी माझे वखटे आहे देवा, पण इथून पुढचं जे आयुष्य आहे ते तुझ्या चिंतनात जावं हा संकल्प आहे. सर्व माझा काळ तुझी